केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आजपासून 2 दिवसांच्या मुंबई दौऱ्यावर आहेत। अमित शहा एकनाथ शिंदे यांच्यासह भाजपच्या नेत्यांच्या भेटीगाठी घेणार असल्याची माहिती आहे, तर उद्या लालबागच्या राजाचंही ते दर्शन घेतील। कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी मराठा आंदोलक जरांगे पाटील यांची मध्यरात्री भेट घेतली। या भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय। दोघांमध्ये जवळपास अर्धा तास झालेल्या बैठकीत काय झालं हे अद्यापही गुलदस्त्यात आहे। मनोज जरांगे पाटील यांच्या उपस्थितीत परळीत घोंगडी बैठकांचं आयोजन करण्यात आलंय। हलगी गार्डन इथे ही घोंगडी बैठक होणार आहे। या बैठकीला जरांगे पाटील काय बोलतात याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। बार्शीतील मराठा समाज जरांगे यांच्या विरोधात आक्रमक झालाय। जरांगे पाटील यांनी बार्शीतील मराठा समाजाने उपस्थित केलेल्या प्रश्नांची उत्तरं दिली नाहीत तर 9 सप्टेंबरला आंदोलन करणार असा इशारा देण्यात आलाय। अनिल पाटील यांनी महाविकास आघाडीतल्या नेत्यांवर टीका केली। राजकारणापेक्षा समाजकारण करायला पाहिजे, त्यामुळे बाप्पानं आघाडीच्या नेत्यांना प्रत्येक गोष्टीत राजकारण न करण्याची सुबुद्धी द्यावी असं साकडं त्यांनी गणपती बाप्पाला घातलंय। नाथ प्रतिष्ठानच्या गणेशोत्सवावर झालेल्या टीकेनंतर धनंजय मुंडे यांनी टीकाकारांना त्यांच्या खास शैलीत जोरदार उत्तर दिलं। जिल्ह्यात एवढे मोठे सेलिब्रिटी आलेत, तुमच्या पोटात का दुखतंय असा टोला त्यांनी लगावला। दरम्यान कृषी मंत्री झाल्यानं टीका 5वीला पुजली असा मिश्किल टोलाही त्यांनी लगावला। रविकांत तुपकर यांनी त्यांचं अन्नत्याग आंदोलन अखेर मागे घेतलं। प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी तुपकर यांची भेट घेतली आणि त्यांना चर्चेचं निमंत्रण दिलं। शेतकऱ्यांच्या मागण्यांसंदर्भात रविकांत तुपकर आणि शिष्टमंडळाची 11 सप्टेंबरला सरकारसोबत बैठक होणार आहे। पूजा खेडकर प्रकरणानंतर आता यूपीएससीकडे एकूण 30 तक्रारी प्राप्त झाल्या आहेत। 30 वेगवेगळ्या अधिकाऱ्यांवर आरोप करणाऱ्या जवळपास या सगळ्याच तक्रारी यूपीएससीकडे आल्या आहेत। केंद्र सरकारच्या प्रशिक्षण आणि कार्मिक विभागाकडे या तक्रारी पाठवण्यात आल्या। आता या सगळ्याची पडताळणी केली जाते। राज्यात कमी झालेला पावसाचा जोर आजपासून पुन्हा वाढणार असं दिसतंय, कारण कोकणातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या तीनही जिल्ह्यांना पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे। मुंबईसह ठाणे, पालघर आणि नाशिक जिल्ह्यात पावसाचा हा येलो अलर्ट जारी आहे। पैठणचं जायकवाडी धरण 95.49% भरलंय। जायकवाडीच्या पाणलोट क्षेत्रातील नाशिक भागात झालेल्या जोरदार पावसामुळे पाण्याची आवक वाढली। 18,000 क्युसेक्स या वेगानं पाण्याचा विसर्ग सध्या सुरू आहे। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात जोरदार पावसामुळे पिकांना फटका बसलाय। शेतात पाणी साचल्यानं काही ठिकाणी पिकं भुईसपाट झाली। अतिवृष्टीमुळे सोयाबीन, मका, कापूस यासह अनेक पिकांना रोगाचा प्रादुर्भाव झाल्यानं फटका बसतोय। अवकाळी पाऊस आणि गारपिटीसह नैसर्गिक आपत्तीत बाधित झालेल्या शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारकडून भरपाईची 404 कोटी रुपयांची रक्कम प्राप्त झाली। त्यातील 280 कोटींच्या भरपाईची रक्कम 2,13,416 शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात आली। आता त्यासाठी पैसे द्यावे लागणार नाहीत आणि कार्डच्या माध्यमातून पेमेंट करणाऱ्यांना आता आणखीन भुर्दंड बसण्याची शक्यता आहे, कारण केंद्र सरकार 2,000 रुपयांपर्यंतच्या पेमेंटवर 18% जीएसटी लावण्याचा विचार करत आहे। छत्रपती संभाजीनगरातील बांधकाम व्यावसायिकांना सध्या 25% TDR विकत घेण्याची सक्ती पालिकेकडून करण्यात आली आहे। मात्र त्यामध्येही वाढ होईल। 2025 पासून 50% TDR वापरणं बंधनकारक करण्यात येईल। छत्रपती संभाजीनगर ते पुणे हा नवीन द्रुतगती महामार्ग 25,000 कोटी रुपये खर्च करून उभा करण्यात येईल। सध्या या महामार्गाचं काम अर्थसंकटात सापडण्याची शक्यता निर्माण झाली आहे। राज्य शासनाच्या नाकावर टिचून राज्यातील भारतीय वनसेना लॉबीनं वन्यजीव विभागाचे पंख छाटल्याचे दिसून येते। अत्यंत संवेदनशील असणाऱ्या या वन्यजीव विभागाचे
नव्हे तर एक प्रकारे वाघांचं डिमोशन केल्याची भावना आता व्यक्त होते. गोंदिया जिल्ह्यातील बनगाव पाणीपुरवठा योजनेच्या माध्यमातून 48 गावांना पाणीपुरवठा केला जातो, पण ही योजना सध्या बंद झाली आहे. त्यामुळे मागच्या 15 दिवसांपासून 48 गावांचा पिण्याच्या पाण्याचा पुरवठा पूर्णतः बंद आहे. नागरिक संताप व्यक्त करतात. शुद्ध पाणी मिळत नसल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. मावळमध्ये इंद्रायणी नदीवरील कुंडमळा इथे 2 दिवसांपूर्वी एक तरुण आणि एक तरुणी वाहून गेले होते. अखेर मुलीचा मृतदेह 2 दिवसानंतर शोध पथकाच्या हाती लागला. धाराशिव आणि कळंब तालुक्यात काही दिवसांपूर्वी झालेल्या अतिवृष्टीमुळे बहुतांश क्षेत्रावरील खरीप पिकांचं नुकसान झालंय. तरीही प्रशासनाच्याकडून बाधित क्षेत्र कमी दाखवण्यात आलंय. नुकसानीचे पंचनामे केले नाहीत असा आरोप करत आमदार कैलास पाटील यांनी शेतकऱ्यांचं नुकसान झाल्यास त्याला प्रशासन जबाबदार असेल असा आरोप केलाय. छत्रपती संभाजीनगरात पाणीपुरवठा योजनेत 1800 किलोमीटरच्या जलवाहिन्या टाकण्यात येणार आहेत. यातील 930 किलोमीटरची जलवाहिनी टाकण्यात आली असून 300 किलोमीटरचे रस्ते खराब झाले. त्यामुळे GVPR कंपनीच्या मार्फत रस्ते दुरुस्तीचं काम हाती घेण्यात आलंय. सातारा जिल्ह्यात पाऊस सुरूच असून स्ट्रॉबेरीचं उत्पादन घेणाऱ्या महाबळेश्वर तालुक्यात अतिमुसळधार पावसानं हजेरी लावली आहे. त्यामुळे सध्या तरी स्ट्रॉबेरीची लागवड ही 15 दिवस पुढे गेली आहे. तसंच वाई, जावळी आणि कोरेगाव तालुक्यातही पाऊस अधिक झाल्यानं नर्सरीतील स्ट्रॉबेरीच्या रोपांना रोगाचा प्रादुर्भाव होऊ लागला आहे. त्यामुळे यंदा स्ट्रॉबेरीच्या क्षेत्रात घट होण्याची शक्यता आहे. खूप दिवसांपासून रखडलेले ठिबक सिंचनाचं अनुदान शेतकऱ्यांना मिळणार आहे. कृषी विभागानं वारंवार केलेल्या पाठपुराव्यामुळे राज्य शासनानं या अनुदानासाठी 123 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे. जालना जिल्ह्यातील 969 शेतकरी 987 एकरांवर तुतीची लागवड करून रेशीम कोष उत्पादन घेतात. जिल्ह्यात आंतरराष्ट्रीय दर्जाच्या ऑटोमॅटिक रीलिंग मशीनची उभारणी केल्यामुळे रेशीम धागा निर्मिती होते. त्यामुळे आता रेशीम अंडीपुंज कोष उत्पादन तसंच रेशीम धागा निर्मिती करणारा जालना जिल्हा राज्यात क्रमांक 1 ठरला आहे. वाशिम जिल्ह्यातील शेकडो शेतकऱ्यांनी प्रयोगशीलतेची कास धरत आर्थिक उन्नती साधली. जिल्ह्यातील संत्रा हैदराबाद, बंगळुरू आणि बांगलादेशातही विकलं जातं. तसंच ब्रोकोली थेट नवी दिल्लीच्या मार्केटमध्ये पोहोचले. जालना जिल्ह्यातील मोसंबीला GI नामांकन मिळालंय. मागच्या काही वर्षांपर्यंत मोसंबी देशाच्या बाहेर विशेषतः फक्त बांगलादेशमध्ये निर्यात केली जात होती. सध्या परिस्थितीमध्ये निर्यातीला अनुकूल वातावरण नसल्यानं शेतकरी काहीसे अडचणीत आलेत. याच दरम्यान फळगळती थांबत नाहीये. त्यामुळे शेतकऱ्यांच्या समोर वेगवेगळं संकट उभं राहिलंय. पुण्यामध्ये ड्रग्ससह गावठी पिस्तूल पोलिसांनी जप्त केलं. अंमली पदार्थ विरोधी पथकानं ही कारवाई केली असून या प्रकरणी एकाला ताब्यात घेण्यात आलंय. समीर शरीफ शेख असं या आरोपीचं नाव आहे. सोलापुरात गणरायाची मूर्ती घेऊन निघालेला टेम्पो आणि एका दुचाकीला ट्रकनं धडक दिली. अपघातात 10 ते 12 जण जखमी झाल्याची माहिती आहे. या सर्व जखमींना सोलापूरच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. जुन्नर जवळच्या ओझर इथल्या गणपतीला 5 दिवसांचा त्याचा जन्मोत्सव सुरू झाला. या निमित्तानं काल रात्री 11 नंतर बाप्पाला पेशवेकालीन पेहराव परिधान करण्यात आला. 200 वर्षांपूर्वीच्या कोट्यावधी रुपयांच्या दागिन्यांचा साजसुद्धा बाप्पाला चढवण्यात आलाय. या बाप्पाच्या दर्शनासाठी भाविक मोठ्या प्रमाणात गर्दी करतायत. मावळमधल्या किवळे गावात लाडक्या बाप्पासाठी अक्षरधाम मंदिराची प्रतिकृती साकारण्यात आली. इथल्या गणरायाची मूर्ती 11 फूट इतकी उंच आहे. मंडळानं साकारलेल्या देखाव्यानं गणेश भक्तांचं विशेष लक्ष वेधून घेतलंय. भिवंडीमध्ये सार्वजनिक गणेशोत्सव मंडळात 110 फूट उंचीचं पश्चिम बंगाल मायापुरी इथलं इस्कॉन चंद्रोदय मंदिर त्याची भव्य प्रतिकृती साकारण्यात आली आहे. हे पूर्णतः पर्यावरण पूरक अशा
वस्तूंपासून बनवण्यात आलाय। गाभाऱ्यात बाप्पा विराजमान आहेत। बाप्पाच्या चरणी 80 किलो चांदी अर्पण करण्यात आले। वृद्धाश्रमातल्या वयोवृद्धांना आज दर्शनाचा बहुमान देण्यात आला। पिंपरी चिंचवडच्या निगडी इथे घरगुती गणपतीच्या देखाव्यात गोरा कुंभारचा देखावा साकारण्यात आला आहे। हा इको फ्रेंडली देखावा असून टाकाऊ वस्तूंपासून तयार करण्यात आला आहे। प्लायवूड, झाडाच्या साली, माती, कागदी पुठ्ठा, कापड याचा समावेश या देखाव्यात आहे। आजच्या पिढीला पौराणिक कथा समजाव्यात यासाठी हा देखावा साकारण्यात आला आहे। त्यामुळे हा देखावा पाहण्यासाठी गणेश भक्त आणि तरुणाई विशेष गर्दी करते। गोंदियाचा राजा अशी ओळख असलेल्या अपना गणेश मंडळात लाडका बाप्पा विराजमान झाला। यंदाच्या वर्षी या मंडळात 14 फुटांची मूर्ती साकारण्याचा आकर्षणाचा विषय बनलाय। बाप्पाच्या दर्शनासाठी भाविक मोठी गर्दी करतात। ग्रामीण भागातील गणेशोत्सवात गणरायासाठी बैलगाडा शर्यतीचा देखावा साकारण्यात आलाय। शिळीम गावात बळीराजाच्या जिव्हाळ्याचा विषय असलेला बैलगाडा स्पर्धा त्याचा देखावा साकारण्यात आल्यानं सध्या हा विषय सर्वत्र चर्चेचा आहे। बुलेटिनमध्ये घेऊयात एक छोटासा ब्रेक, लगेचच परत येतोय।